कधी मित्रांनो तुमचं BBS यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहे धुळे शहरामध्ये. तर आपण आता कालूरामजी आणि लोकेश भाऊंच्या घराला जाऊ. तर आपली व्हॅन या ठिकाणी लावलेली आहे. तर ठीक आहे, संध्याकाळचा टाईम झालेला आहे आणि निघू आपण आता कालूरामजी आणि लोकेश भाऊंच्या गॅरेजला जाण्यासाठी. तर सुनील बँडची गाडी रेडी झालेली आहे. तर चला अंधार पाडण्याच्या अगोदरच आपण निघू. मित्रांनो, कालूरामजी आणि लोकेश भाऊंचं गॅरेज चाळीसगाव चौफुली जवळ आहे. तर बघू शकता ही चाळीसगाव चौफुली या ठिकाणी. तर हा चाळीसगाव चौफुलीचा एरिया आहे आणि मालेगावकडे जाताना इथं ऑटो कंस्ट्रक्शन लावलेलं आहे. तर त्या ठिकाणी लेफ्ट साईडला फाटा आहे. तर तिथनं लेफ्ट मारल्यानंतर पुढे गेल्यानंतर मग लगेच कालूरामजी आणि लोकेश भाऊंचं गॅरेज आहे. तर धुळ्यामध्ये हा ॲड्रेस आहे. मला कमेंटमध्ये एका भावाने सांगितलेलं होतं. तर असा ॲड्रेस आहे, पाटील ऑटो कंस्ट्रक्शन. तर संध्याकाळी आज आपण पहिला ब्लॉग आहे आपला संध्याकाळच्या टायमाला आपण शूट करतोय. नाहीतर आपले सर्व ब्लॉग दुपारच्या टायमालाच असतात. तर ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे कालूरामजी यांच्या वर्कशॉपला. तर आपण इथं जात होतो. तर या ठिकाणी या साईडला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी कालूरामजी यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. मागच्या वेळेस पण आपण व्यवस्थित दाखवला नव्हता. तर हे झोपलेले आहेत. शो अरे. तर कुठल्या बँडचे आपल्याला काय आयडिया नाही आहे. तर असं वाटतंय की योगेश्वर बँड चार्ड यांच्या गाडीचे येत वाटतं, कारण की त्याच गाडीचं काम चालू आहे. कारण की मागे टावर पण तिचेच बनवलेले होते. तर बघू शकता टावर ठेवले गेलेले आहेत योगेश्वर बँड चार्डी. आणि बाजूलाच सुनील बँड तराड, आपलं अशोक बँड तराड यांच्या गाडीचं काम चालू आहे. तर या ठिकाणी मशीन आहे. कोणत्या गाडीचं आहे आपल्याला काय आयडिया नाही आहे, पण तर नवीनच मशीन आहे. पण तर टाटाचं आहे काय माहिती. तर बघू शकता योगेश्वर बँड चहार्डी आणि अशोक बँड तराडी यांच्या दोघा बँडच्या गाड्यांचं काम चालू आहे. तर इकडे एक परत न्यू भारत बँडची गाडी लागलेली मित्रांनो. आणि एक गाडी आलेली टाटाची गाडी आहे, मॉडिफिकेशनसाठी आलेली वाटतं. तर इकडे पण एक भारत बँडची गाडी लागलेली मित्रांनो. आणि जनरेटर 4-5 जनरेटर आलेले. तर ही एक चेचेस आहे. तर साईराम म्हणून नाव आहे तिच्यावरती. पहिले पण बँडची गाडी नाही, पहिली नाही होती, नवीन चेचेस होती. पण कंटेनर उतरवलेला आहे तिच्यावरचा. आणि एक आपली एक गाडी 12-17 मॉडेल भारत बँड न्यू चेचेस आहे. तर गणराज बँड धुपी यांची गाडी वाटते मला, कारण की मी इंस्टाग्रामला आता त्यांच्या गाडीचा म्हणजे व्हिडिओ बघितलेला होता. तर कारण की त्यांची जो भारत बँड नवीन आता बघितलेली मी आपल्या अंमळनेर तालुक्याच्या गाडींमध्ये. तर कन्फर्म नाही सांगू शकत, पण गणराज बँड धुपी यांची गाडी असू शकते, कारण की आता संध्याकाळचा टाईम आहे मित्रांनो. तर सांगून इथं कोणी नाही आहे आता. तर आपण शूट करून जाऊ. या ठिकाणी आपला संतोषीमा बँड कापडणे यांची पण गाडी होती. तर ही गाडी तीच आहे का आपल्याला कन्फर्म नाही आहे. जर तिचा मागे कंटेनर उतरवलेला असेल तर ही गाडी तीच असेल. महाग आहे तरी आपला महासंतोषी बँड कापडणे आणि आपल्या
योगेश्वर बँडच्या आधी यांची गाडी बघू शकता तुम्ही. तर यावर्षी तुफान हवा करणार आहे योगेश्वर बँड आणि अशोक बँडच्या तराडी सेम नाव आहे मित्रांनो त्या गावाचे. तर बोलण्यामध्ये मिस्टेक होते. तर आपण आता लोकेश भाऊंच्या गॅरेजकडे जातो आहे. तर नेहमीप्रमाणे गाडीचं काम पेंडिंग ठेवलेलं आहे वाटतं. टाटा अल्ट्रा गाडी एक भारत बेंज आहे, तिचे पण काम झालेलं आहे आता 80% झालेलं आहे. न्यू गाडी बँडसाठी 914 मध्ये आहे. तर इकडे एक पिकअप गाडीचं काम चालू आहे. तर या ठिकाणी आपल्या दीपक बँड गलंगी यांच्या गाडीचं जुनं नावाचं हे बघा तेच नावाचं आहे मित्रांनो, उलटं होतं ते. तर अगोदर आपल्या दीपक बँड गलंगी यांच्या गाडीचं म्हणजेच एकदम पहिलेच्या ज्या गाड्या होत्या टाटाच्या DI वगैरे त्या गाड्यांचं काम या ठिकाणी झालेलं आहे. तेव्हा आपलं आकाश भाऊ त्यांच्या गॅरेज नसेल त्यामुळे. तर इकडे एक गाडी उभी आहे आता टाटा आपलं भारत बेंज मित्रांनो. तर बघू बँडचे गाडीचं कुठलं एक आहे. तर साऊंडचं कॅबिनेट वगैरे ठेवलेलं आहे या ठिकाणी. तर बघू. आणि आपल्या सुनील तराडी यांची गाडी आहे का कुठली गाडी बघू. तर पूर्ण साऊंड अजून भरपूर साऊंड लावला गेला मित्रांनो. आणि या ठिकाणी अजून पण साऊंड खाली आहे अजून अवेलेबल. तर यावर्षी शिरपूरमध्ये सुनील बँडची हवा खतरनाक होणार आहे, कारण की एवढा साऊंड लावून पण साऊंड उरलेला आहे. तर बघू शकता तुम्ही वरती पण कॅबिनेट लावलेले आहेत, खाली पण लावलेले आहे, साईडला पण वरती पण ठेवलेलं आहे बेसच्या कॅबिनेटच्या साईडला. तर डबल हायड्रोलिक टप हायड्रोलिकला पण कॅबिनेट्स आहेत आणि आपलं परत हायड्रोलिक असते सिंगल लायनरची, ती पण हायड्रोलिक आहे, म्हणजे डबल टेबल हायड्रोलिक या ठिकाणी सिस्टम दिसतोय. आणि इकडे एक 914 मॉडेल आहे मित्रांनो भारत बेंज. तर या गाडीमध्ये पण न्यू किर्लोस्करचं मशीन लावलेलं आहे. तर तिकडे पण खाली कॅबिनेट्स पडले आहेत, इकडे पण पडलेले आहेत या गाडीमध्ये. तर सुनील बँड तराडी यांच्या गाडीची हवा खतरनाक आहे यावर्षी. तर गोपी किशन बँडची गाडी मित्रांनो ही काम चालू आहे बघू शकता तुम्ही. तर आता 80% काम झालेलं आहे कॅबिनेट वगैरे लावून हिनगाडीचं काम. तर बघू शकता तुम्ही सुनील बँड तराडी यांच्या गाडीचं काम आता एवढं झालेलं आहे. तर मागे विक्रम भाऊंचा पण व्हिडिओ बघितलेला होता मी. तर सुनील बँडच्या गाडीमध्ये ते काहीतरी काम करत होते आणि मागे 1 वर्ष सुनील बँड तराडीमध्ये विक्रम भाऊंचा कॉन्ट्रॅक्ट पण झालेला होता. तर यावर्षी पण झालेला असेल असं वाटतंय मला, कारण की विक्रम भाऊ गाडीमध्ये आलेले होते. तर 100% झालेला असेल, कारण की विनाकारण विक्रम भाऊन ते येणार नाही गाडीमध्ये. आता ते राधेकृष्णा बँडमध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांचा सिंगिंगमध्ये. तर आता या बँडमध्ये आलेश असू शकता, कन्फर्म नाही आयडिया. तर यावर्षी कोणते कारागीर पण चेंज झालेले आहेत ते पण आपण बघू. तर यावर्षी बँड अपडेट खूप खतरनाक होत आहे. 34 बेस, 35 बेस, 32 बेस, 30 बेस, 28 बेस असे बँडच्या गाडींमध्ये बेस सिस्टम वाढतोय. तर बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला लोकेश भाऊंचा कॉन्टॅक्ट नंबर दाखवून देतो मी. तर या ठिकाणी लोकेश भाऊंचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर ज्यांना कोणाला गाड्या न्यू बँडच्या गाड्या बनवायच्या असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करायचे आहे लोकेश भाऊंना. तर आता लोकेश भाऊन ते गॅरेजला नाही आहेत. तर लोकेश भाऊंचे पप्पा आहेत वाटतं. तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण हा ब्लॉग इथंच संपवू आणि नेक्स्ट ब्लॉग आपण शिरफुलीचा करू आणि त्याच्यानंतर आपण गलंगीला पण जाऊ. आपला आकाश भाऊंच्या गॅरेजला श्री स्वामी समर्थ वेल्डिंग वर्कशॉप गलंगी. आणि
जीवन भाऊच्या वर्कशॉपला पण जाऊ. तर गळा चुकला मित्रांनो. तर तिथं पण जाऊ जीवन भाऊंच्या वर्कशॉपला वेळोदयामध्ये. आणि किती गाड्या लागलेल्या आहेत तर जीवन भाऊन त्यांच्याकडे जास्त गाड्या होत्या आकाश भाऊंपेक्षा. तर आता गाड्या आलेल्या असतील कारण की आता सीझन खतम होण्यामध्ये आलेलं आहे. तर 15-16 तारखेपर्यंत ऑर्डर आहे आता. त्याच्यानंतर मग आता लोकांच्या गाड्या म्हणजे न्यू ज्या गाड्या आहेत त्या लावण्यामध्ये चालू झालेल्या आहेत. आणि आपण सिरफुलीला पण जाऊ. म्हणजेच नेक्स्ट ब्लॉग आपण सिरफुलीचाच करणार आहे. कारण की साहेब अँड मसाव यांच्या गाडीचं काम म्हणजेच गाडी आलेली नव्हती त्या कारणामुळे आपण तिथला ब्लॉग काढला नाही. कारण की मी गेलेलो होतो मागे सिरफुलीला. तर तिथं एका गाडीचं जागेवरती काम चालू होतं त्या कारणामुळे आपण तिथला ब्लॉग काढला नाही. त्या ठिकाणी एक पण गाडी नव्हती आणि जागेवरती काम चालू होतं. आणि साहेब अँड मसाव त्यांच्या गाडीचं म्हणजे गाडी आली नाही होती त्या कारणामुळे आपण तिथला ब्लॉग काढला नव्हता. तर आपण आता गाडी आलेली असं माहिती पडलेलं आहे. तर जाऊ आपण. कारण की सिरफुलीमध्ये आपण जेव्हा आपण जातो दरवर्षी न्यू गाडींचं काम चालू असताना तर साहेब अँड मसाव त्यांच्या गाडीपासूनच आपण स्टार्ट करतो दरवर्षी. तर त्यामुळे आपण साहेब यांची गाडीपासून स्टार्ट करू. तर जाणार आहे आपण परवा दिवशी म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आपण जाऊ आणि साहेब अँड मसाव यांच्या गाडीचे किती काम झालेलं आहे आणि दुसऱ्या इतर गाड्या पण तिथं लागलेल्या आहेत ते पण आपण कन्फर्म करू. मग त्या कारणामध्ये आपण कंटिन्यू व्हिडिओ करू. तर या ठिकाणी बघू शकता RK हार्डवेअर कालूरामजी यांचंच म्हणजे त्यांचंच हार्डवेअरचं दुकान आहे. तर मित्रांनो या ठिकाणी असं खतरनाक हाल असतात पावसाळ्यामध्ये. तर ठीक आहे आपण हा ब्लॉग आता या ठिकाणी संपवू आणि नेक्स्ट ब्लॉगची तुम्ही वाट बघा. तर जय खानदेश.